हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर दिस युट्यूब चॅनल देशमुख कोचिंग सेमेस्टर 23. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, आज अगेन तुमच्या समोर एक बेस्ट इंटरेस्टिंग लेक्चर व्हिडिओ घेऊन आलोय, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत 11th क्लास मॅथ्स पार्ट 1 एसएससी बोर्ड, जो की होणार आहे मॅथ्स पार्ट 1 चा फर्स्ट जो लेसन आहे आपला अँगल अँड इट्स मेजरमेंट, त्याच्यावरती लेक्चर 6 ऑलरेडी आपण अपलोड केले. 7th लेक्चर असणार आहे हा. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 1.2. काय पाहणार आहे? एक्सरसाइज 1.2 पाहणार आहे, ज्याच्यामधले 4 जे क्वेश्चन आहेत, 3 क्वेश्चन्स ऑलरेडी 3 क्वेश्चन जे आहेत ते आपण लेक्चर 6 मध्ये अपलोड केलं. हा 7 लेक्चर ज्याच्यामध्ये आपण आपले होणार आहेत 4, 5, 6, 7, 8, 9, 10 याच्यापैकी जेवढे करता येईल तेवढे करूयात आपण, आणि जर राहिले ते पुढच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करूयात. ठीक आहे. सो 4th क्वेश्चन बघा. 3 क्वेश्चन ऑलरेडी मी अपलोड केले. क्वेश्चन नंबर 4 आहे. काय आहे? क्वेश्चन नंबर 4 आहे. आता क्वेश्चन नंबर 4 काय सांगितलं अगोदर समजून घेऊ. अ पेंड्युलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर. पेंड्युलम म्हणजे माहिती आहे तुम्हाला, पेंड्युलम जे असं 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 भिंगत असतं. फॉर एक्झाम्पल त्याच्यात काय असतं, पेंड्युलम असे दोरी असते आणि ते बॉल बांधलेला असतो. बॉल किंवा एक इक्विपमेंट असतो गोल असं काहीतरी, आणि तो एकदा इकडे जातो एकदा इकडे जातो. काय होतो? एकदा असा इथून इकडे जातो आणि एकदा इकडे जातो. ठीक आहे. याला म्हणतात पेंड्युलम. आता हे जर नाही समजलं तरी काय करा, एक जुन्या काळामध्ये घड्याळे असायच्या बघा, घड्याळी, त्याच्या खाली असं पेंड्युलम सारखं इकडं 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 असं काय असायचं, मूव्ह करत असायचं, मूव्ह करायचं. सेम त्याच पद्धतीने एक पेंड्युलम आहे. फॉर एक्झाम्पल इथून आता हे पेंड्युलम काय करतंय, तर काय सांगितलं इथं, ते पेंड्युलम आहे, त्याची लेंथ आहे 14 सेंटीमीटर. समजा हे असं स्ट्रेट न घेण्यापेक्षा एक समजून घ्या, हे पेंड्युलम एकदा इथं जाते, ठीक आहे, आणि एकदा इथं जाते, म्हणजे असं मूव्ह करते ते. ठीक आहे. म्हणजे असं इथून हे असं मूव्ह करणार आहे. ही झाली आपली सरळ डायग्राम पेंड्युलमची. आता हे पेंड्युलम आहे 14 सेंटीमीटर. किती आहे? 14 सेंटीमीटर असं त्यांनी सांगितलंय. त्याच्यानंतर काय सांगितलंय, ऑस्युलेटेड थ्रू अन अँगल 18 सेंटीमीटर. आणि ते ज्या वेळेस ऑस्युलेट करतंय म्हणजे मूवमेंट ते करतंय, त्यावेळेस हे मूवमेंट करताना इथं जो अँगल तयार होतो हा 18 डिग्रीचा आहे. किती डिग्री आहे? 18 डिग्री आहे सांगितलंय. फाइंड द लेंथ ऑफ पाथ. फाइंड द लेंथ ऑफ पाथ म्हणजे असं मूव्ह करताना तो किती अंतर ट्रॅव्हल करतोय, म्हणजे किती पाथ ट्रॅव्हल करतोय किंवा किती पाथ तो ऑस्युलेट करतोय ते काढायचंय. पाथ म्हणजे काय? त्याचं लेंथ ऑफ काय म्हणता येईल, आर्क काढावं लागेल आपल्याला. पाथ म्हणजे लेंथ ऑफ आर्क काढायचा आहे. 14 सेंटीमीटर म्हणजे त्याचं रेडियस दिलाय आपल्याला, आणि ऑस्युलेट थ्रू 80 डिग्री 18 डिग्री वरती तो काय करतोय, अँगल बनवतोय ऑस्युलेट करताना. मग आता याचं यस काढायचंय. ओके. आता इथे आपल्याला जे काही गोष्टी माहिती आहेत ते लिहून घेऊयात. आपल्याला आर माहिती आहे, आर किती आहे? 14 सेंटीमीटर. त्याच्यानंतर थीटा माहिती आहे, थीटा इन डिग्री माहिती आहे, डिग्री किती आहे? 18 डिग्री. मग अगोदर काय करू शकतो आपण, कन्वर्ट थीटा डिग्री इनटू रेडियन. आपण एक गोष्ट सांगितली होती, सुरुवातीला सांगितलं होतं मागच्या लेक्चर मध्ये, की बाबा ज्यावेळेस काढतो आपण त्यावेळेस तो अँगल हा रेडियन मध्ये पाहिजे. मग आपल्याला 18 डिग्रीला रेडियन मध्ये कसं लिहिता येईल, 18 गुणिले एक पाय भागिले 180. त्यावेळेस रेडियन होतो त्याचा, म्हणजे 18 डिग्रीला आपण रेडियन मध्ये कसं लिहिणार आहे, 18 1 18, 18 10 180, म्हणजे पाय बाय 10. हे काय भेटलं आपल्याला, रेडियन मध्ये भेटले. कसं सोडवायचं फर्स्ट लेक्चर पासून जर पाहिलं तर समजेल. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जो थीटा आहे, काय आहे इथे लिहितोय मी, थीटा हा कशामध्ये भेटला, रेडियन मध्ये भेटलाय, जो की पाय बाय 10 येतो. पाय बाय 1 मिनिट 18 लिहिले मी तर, पाय बाय काय येतो, 10 येतो इंटू रेडियन. ठीक आहे. आता आपल्याला थीटा रेडियन मध्ये माहिती आहे, आर सुद्धा माहिती आहे. यस काढायचं म्हणजे त्याच्यानंतर लेंथ ऑफ आर्क हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. लेंथ ऑफ आर्क म्हणजेच यस इज इक्वल्स टू आर इंटू थीटा. एकदम सोपा फॉर्म्युला. मग यस इज इक्वल्स टू आर किती आपला 14 मल्टिप्लाय बाय पाय बाय
10 हे करता येईल आपल्याला. आता 14 आणि 10 कशाच्या पाड्यात जातात बघा, हा 2 च्या पाड्यात जातात. बे 7 14 आणि बे 5 10 म्हणजे 7 पाय बाय 5 हे काय भेटलं आपल्याला सेंटीमीटर. अशा पद्धतीने आन्सर आपल्याला भेटलं. म्हणजे हा जो पेंड्युलम आहे हा काय किती पाथ ट्रॅव्हल करतोय 7 पाय बाय 5 एवढा पाथ काय करतोय तो ट्रॅव्हल करतोय. पटकन लिहून घ्या, तोपर्यंत मी क्रॉस चेक करून घेतो आन्सर. काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे बघा. एकदम म्हणजे असं लहान लेकरू सॉल्व्ह करतं त्या पद्धतीने. फक्त अगोदर ज्या गोष्टी सांगितल्या होत्या ते येणं गरजेचं आहे, तर हे सोपं वाटतंय. ठीक आहे, किती आहे चौथा आहे का. एक मिनिट, याला एवढ्यावरती स्टॉप नाही करायचं, त्याला की सिम्प्लिफाय करायचंय. इकडे बघा, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, पायची व्हॅल्यू किती असते. हे बघा इथं सॉल्व्ह करतो मी. पायची व्हॅल्यू किती असते माहिती आहे तुम्हाला, 7 गुणिले पायची व्हॅल्यू 22 भागिले 7 असते आणि डिवाइडेड बाय 5 असतं. ठीक आहे, 22 डिवाइडेड बाय 7, हे 7 आणि हे 7 कट होतात. काय राहिले आपल्याकडं 22 भागिले 5 एवढं राहिले. ठीक आहे, मग 5 ने 22 ला भाग दिले म्हणजे डिवाइड केल्याच्या नंतर आपल्याला काय भेटतं 5 चोक 20.0, 5 चोक 20 म्हणजे आपल्याला यस भेटला 4.4 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे याला सॉल्व्ह करायचं होतं. अशा पद्धतीने आपल्याला फायनल आन्सर भेटलं 4.4 सेंटीमीटर. नक्की हे समजलं असेल तर यस लवकरात लवकर कमेंट करून सांगा की सर एकदम इझी टू अंडरस्टँड झालंय म्हणून. ठीक आहे, हे झालं असं रफ करतो. लगेच 6th क्वेश्चन कडे आपण 5th क्वेश्चन कडे वळूया. म्हणजे बघा, जर तुम्हाला बेसिक गोष्टी येत असतील तर नक्कीच हे जे प्रॅक्टिस सेट आहे हा सोडवणं काही अवघड वाटत नाही. पण त्याच्यासाठी काय येणं गरजेचं आहे, आपल्याला बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या येणं गरजेचं आहे. पुढे बघा 5th नंबरचा आहे, 5व्या नंबरचा काय सांगितलं इथं, 2 आर्क ऑफ अ सेम लेंथ सबटेंडेड अँगल. आता 2 आर्क आहेत. फॉर एक्झाम्पल इथं काय केलं मी, एक सर्कल घेतला. काय घेतला, एक सर्कल घेतला आणि इथं एक सर्कल घेतला. असे 2 सर्कल घेतले, दोघांना एक एक सेंटर पॉइंट दिला. आता थोडस लहान मोठं झालं नाही तर काय म्हणतात की सर कसं रे. आणि इथं काय केलं मी, अशा पद्धतीने ड्रॉ केले. मला समजण्यासाठी, नाही केलं तरी चालते पण जो क्वेश्चन दिलाय तो समजण्यासाठी ड्रॉ करणं गरजेचं आहे. आर्क ऑफ सेम लेंथ, फॉर एक्झाम्पल याची लेंथ आर्क ऑफ लेंथ काय आपली AB आणि ह्याची घेतली मी PQ. काय घेतली PQ. इथं C आणि इथं R. ठीक आहे, आर्क ही जी आर्क आहे, आर्क ऑफ लेंथ याला मी काय मानलं S1 मानलं आणि याला मानलं S2. मग इथं रेडियस काय असणार आहे R1 R2 आणि थीटा सुद्धा काय असणार आहे θ1 θ2. ठीक आहे, आता या गोष्टी कळायला तुम्हाला 2 सर्कल आहेत बघा. काय सांगितले क्वेश्चन मध्ये, 2 सर्कल आहे ज्यांची की लेंथ ऑफ आर्क कशी आहे सेम आहे. हे सबटेंडेड करतात अँगल 60 डिग्रीचा आणि 75 डिग्रीचा. म्हणजे हा θ1 किती आहे 60 आहे आणि हा किती आहे 75 डिग्री आहे. दिसत नसेल पण एक समजून घ्या, बोलतोय त्याच्यावरून कळत असेल. ऍट द सेंटर ऑफ सर्कल वरचे थीटा सांगितलेत आपल्याला. व्हॉट इज द रेशिओ ऑफ रेडिया ऑफ 2 सर्कल. मग यांच्या रेडियसचा रेशो किती असेल हे त्यांनी विचारलंय. मग आपण काय करू शकतो, सरळ ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्या लिहून टाकूयात. आपण काय सांगितलंय की बाबा θ1 जो आहे तो किती आहे 60 डिग्री आहे. θ1 किती आहे 60 डिग्री आहे आणि θ2 जो आहे हा किती आहे 75 डिग्री आहे असं सांगितलंय. ठीक आहे, त्याच्यानंतर हॅविंग रेडियस इज R1, R2. आपण R1 याचं रेडियस घेतलं आणि त्याचं R2 असं रेडियस घेतलं आणि अँड लेंथ ऑफ आर्क काय घेतले आपण S1 आणि S2. इथपर्यंत क्लिअर आहे. आपण काय काय घेतलं ते लिहून टाकलं गिवन मध्ये. इथे काय करा गिवन लिहा. गिवन मध्ये जे काय आपण घेतले ते लिहून टाकले. आता एक गोष्ट सांगितली त्यांनी की S1 इक्वल्स टू S2 आहे. S1 हा काय इक्वल्स टू S2 आपल्याला कशात सांगितलंय गिवन मध्ये सांगितलंय. आता बघा S1 इज इक्वल्स टू S2. S चा फॉर्म्युला काय होतो R थीटा आणि याचा पण काय फॉर्म्युला होणार आहे
आर इंटू सॉरी एक मिनिट आर इंटू थीटा, इथं θ1 θ2 r1 r2, ठीक आहे. म्हणजे सेकंडचे आर थीटा आणि फर्स्टचे आर थीटा इक्वल असतील असं आपण सांगू शकतो. आता इथे समजून घ्या, हे R1 आहेत असे इथे राहिले, इथले R2 इकडे आल्याच्या नंतर डिवायडेड बाय R2 होतात आणि इकडच्या साइडला θ2 आहेत असे राहिले, हे θ1 पलीकडे गेल्याच्या नंतर डिवायडेड बाय θ1 होतात, ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला इक्वल भेटला. R1 R2 माहिती का नाही माहिती, मग R1 डिवायडेड बाय R2 इज इक्वल्स टू θ1 किती आपला, θ1 आहे 60 डिग्री, किती आहे 60 डिग्री आणि R2 किती आहे 75 डिग्री. आता याला काय करायचं आपल्याला, हे सोडवताना मी सांगितलं होतं कधीही रेडियन मध्ये घ्यायचं. मग रेडियन मध्ये घ्यायचं म्हणजे काय, मल्टिप्लाय बाय 180 डिवायडेड बाय पाय आणि खालचं पण मल्टिप्लाय बाय 180 डिवायडेड बाय पाय. आता हे 180 डिवायडेड बाय पाय 180 डिवायडेड बाय कॅन्सल आउट झाला, आपल्याकडे 60 75 राहिले. मग R1 डिवायडेड बाय R2 इज इक्वल्स टू, दोन्ही कशाच्या पाड्या जातात बघा, 15च्या जातात का, 15 2 30 15 5 15 चौक 60 आणि 15 5 75. इकडे बघा 15 चौक 60 15 5 75, म्हणजे आपल्याला हे रेशो भेटला. याला आपण कसं लिहू शकतो, रेशो मध्ये R1 रेशो R2 इज इक्वल्स टू 4 रेशो 5. एकदम इझी आहे. आपल्याला काय सांगितलं होतं की रेशो मध्ये काढा, काय काढा, आर काढा. कसं काढलंय ते आपण सांगितलंय. समजलं असेल तर लाईक करा आणि समजलं नसेल तर वापस एकदा रिपीट बघा, नक्की समजून जाईल, ठीक आहे. हा क्वेश्चन झाला. आपण लगेचच क्वेश्चन नंबर 6 कडे वळूया. बघा क्वेश्चन नंबर 6. देन पुढे बघा, द एरिया ऑफ सर्कल. आता इथं आता हे आता शाळा आपल्या लेवलचा प्रश्न, कशा आपल्या लेवलचा, जरासा टॉपचा विषय दिला. इथं काय सांगितलं बघा, एरिया ऑफ सर्कल इज 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर, म्हणजे डायरेक्ट एरिया दिला. सर्कलचा काय दिला, एरिया देऊन टाकला. फाइंड द लेंथ ऑफ आर्क सबटेंडेड अँड अँगल. लेंथ ऑफ आर्क काढायची, म्हणजे एरिया कुठं, लेंथ ऑफ आर्क कुठं आणि अँगल दिला 144. ऍट द सेंटर ऑल्सो फाइंड एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर. त्याचे करस्पॉन्डिंग सेक्टर पण फाइंड आउट करायचे. अगोदर काय करू आपण, एक सर्कल काढून घेऊ. हे काय 6th क्वेश्चन आहे आपला, 6th क्वेश्चन आहे म्हणून याला 6चा जरा मान देऊ आणि इथं सॉल्व्ह करायला घेऊ. अगोदर इथं काय काढू आपण, एक सर्कल काढू. आम्ही काय काढलाय, एक मिनिट थोडासा मोठा काढूयात, म्हणजे काय होतंय व्यवस्थित दिसतंय, व्यवस्थित लिहिता येते त्याच्यामध्ये सगळी माहिती. हा काय काढला मी, एक सर्कल काढला, ठीक आहे. सर्कल काढला. सर्कल मध्ये काय काय सांगितलंय, एरिया ऑफ सर्कल इज 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. इथे लिहूयात, गिवन मध्ये दिले आपल्याला बाबा, गिवन मध्ये दिलंय एरिया ऑफ सर्कल CUL. एक मिनिट, CU काय घेतलं मी, तेच कळलं मला. सर्कल इज इक्वल्स टू 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया दिलाय पूर्ण. त्यानंतर काय दिलाय, फाइंड द लेंथ ऑफ. आता इथं बघा, इथे एक सेंटरला पॉइंट असतो, इथे एक अँगल तयार होतो. हा जो अँगल असतो त्याला नाव दिलं मी ABC. जरा सुन सुन वाटतंय. इथं असतो आपला लेंथ ऑफ, काय असतंय, लेंथ ऑफ आर्क. काय लेंथ ऑफ आर्क आहे. एरिया ऑफ सर्कल दिलाय, फाइंड द लेंथ ऑफ इट्स आर्क. ही आर्क फाइंड करायची आपल्याला. अँगल दिलाय 144 डिग्री, 144 डिग्री, म्हणजे हॅविंग थीटा इज इक्वल्स टू 144 डिग्री. याला रेडियन मध्ये कन्वर्ट करू, मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. ओके. मग 144 आणि 180 कशाच्या पाड्यात येतं, 12 12 144, 12 1 12 12 13 14 15 16 17 18 12 36 32 12 5 60. 12च्या पाड्यात येते 12 12 144, म्हणजे 12 पाय आणि खाली 12 1 12 12 5 60. 12 5 60 हे काय भेटलं, आणखी कन्वर्ट होते. आणखी 3च्या पण पाड्यात येते ना, 3 त्रिक 9 3 चौक 12 3 5 15 3 चौक 12 आणि 3 5 15 4 पाय बाय 5. तर रेडियन मध्ये भेटला आपल्याला. आणखी आपल्याला काय सांगितलंय का, नाही सांगितलं. ऑल्सो फाइंड एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर. म्हणजे आपल्याला काय काय काढायचंय, पहिली गोष्ट काढायची ती म्हणजे S काढायचे.
काय काढायचे यस काढायचे. ऑल्सो फाइंड एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर, करस्पॉन्डिंग सेक्टरचा एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर. हा एस पण काढायचंय आणि ए पण काढायचं. आपण पाहिलं होतं आतापर्यंत आपण लेंथ ऑफ आर्कच काढत होतो, म्हणून मला लक्षात आलं की बाबा लेंथ ऑफ आर्क काढायचं. एरिया ऑफ सेक्टर काय आहे म्हणजे हा जो मधला पोर्शन आहे हा सुद्धा आपल्याला काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे. मग आता सगळ्यात सोपी गोष्ट आहे बघा, जर डोकं चाललं नाही ते असं लिहून घ्यायचं जे जे सांगितले ते आपल्याला. आणि काय करायचं, काय काढायला लावलंय यस काढायला लावलंय. ठीक आहे, इथं लिहितो मी यस काढायला लावलं म्हणजे याचा न्याचा जस्ट समजावं म्हणून आहे. यस काढायला लावलं. यस चा फॉर्म्युला काय, यस इज इक्वल्स टू आर थीटा आणि ए इज इक्वल्स टू हाफ आर स्क्वेअर थीटा, हाफ आर स्क्वेअर थीटा. आता इथं समजून घ्या की बाबा यस साठी आर पण पाहिजे थीटा पण पाहिजे. थीटा दिलाय आर दिलाय का नाही, आणि ए साठी पण आर पाहिजे, थीटा दिलाय आर दिलाय का नाही. मग आपल्याला काय काढावं लागेल, आर काढावं लागेल. आता वापस यायचं या प्रश्नावर की बाबा इथला जो आर आहे हा आपल्याला कसा काढता येईल, कसं काढता येईल. तर आपल्याला सांगितलं एरिया ऑफ सर्कल इज 25 पाय. मग आता इथं डोकं एक ट्यूब पिटली पाहिजे की बाबा एरिया काय, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल्स टू 2 पाय आर स्क्वेअर. एक मिनिट, एरिया ऑफ सर्कल काय असतो पाय आर स्क्वेअर ना, एरिया नाही. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल दॅट इज पाय आर स्क्वेअर. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल्स टू 2 पाय आर. आय थिंक 2 पाय आर, हा 2 पाय आर. एरिया ऑफ सर्कल काय असतो 2 पाय आर असतो. एरिया ऑफ सर्कल सांगितलाय 25, एक मिनिट काय सांगितलाय 25 पाय सांगितलाय आणि इथं 2 पाय आर. हे 2 पाय इकडे आल्याच्या नंतर 25 पाय डिवायडेड बाय 2 पाय. पाय पाय कॅन्सल, बे बे नाही, दोनच्या पाड्यात नाही पाय. एक मिनिट एरिया ऑफ सर्कल, एक सेकंड मला एकदा पाहू द्या. बरोबर आहे, इकडे लक्षात घ्या काय चुकलं इथं आपलं. एरिया ऑफ सर्कल पाय आर आहे बघा. असे छोटे छोटे मिस्टेक जमलिंग होऊन जाते. मग असंच लिहिले दोन्ही तरी पण चुकलं. एरिया ऑफ सर्कल काय आहे पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, हे पाय इकडे आल्याच्या नंतर काय होतात 25 पाय. हे पाय इकडे आल्याच्या नंतर डिवायडेड बाय पाय, पाय पाय कट बरोबर आर स्क्वेअर. म्हणजे आर स्क्वेअर बरोबर 25. मग टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, दोन्ही साइडला मी स्क्वेअर रूट घेतले स्क्वेअर रूट. ठीक आहे, म्हणजे आर भेटला मला 5 5 25, 5 भेटला. आता इथं बघा माझ्याकडे आर पण आहे आणि थीटा पण आहे. मी यस काढू शकतो का, यस ऑफ कोर्स मी यस काढू शकतो. यस इज इक्वल्स टू आर इंटू थीटा. आणि मी ए काढू शकतो का, काढू शकतो. ए इज इक्वल्स टू हाफ आर, एक मिनिट एकच मिनिट हा, इथं कोणता हाफ आर स्क्वेअर. थीटा सुद्धा वापरू शकतो किंवा हाफ आर यस सुद्धा वापरू शकतो. आता यस काढू आपण अगोदर. यस इज इक्वल्स टू आर किती आहे 5 मल्टिप्लाय बाय थीटा किती आहे 4 पाय बाय 5. हे 5 5 कट झाले. यस इज इक्वल्स टू 4 पाय. ठीक आहे, आता याला आपण सॉल्व्ह करून सुद्धा लिहू शकतो किंवा याला सेंटीमीटर लिहून टाकलं तरी चालतं. किंवा यस इज इक्वल्स टू 4 मल्टिप्लाय बाय 22 भागिले 7. आता याला सॉल्व्ह करून सुद्धा तुम्ही काढू शकता. पुढे काय आन्सर येते ते सॉल्व्ह करून कमेंट मध्ये आन्सर सांगा. ए इज इक्वल्स टू हाफ मल्टिप्लाय बाय आर किती आपला 5 आणि 5 चा वर्ग किती होतो 25. थीटा किती आपला, थीटा आपला 4 पाय बाय 5. 5 1 5, 5 5 25. म्हणजे ए बरोबर हाफ मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 4 पाय. ठीक आहे, आता हे 2 1 जा 2, 2 2 जा 4. आपल्याला ए किती भेटला, ए इज इक्वल्स टू 5 मल्टिप्लाय बाय 2 पाय. म्हणजे ए विल बी इक्वल्स टू 5 गुणिले 10 पाय. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय केलंय की बाबा लेंथ ऑफ आर्क सुद्धा काढले आणि एरिया ऑफ सेक्टर सुद्धा काढला. करस्पॉन्डिंग एरिया ऑफ सेक्टर दोन्ही सुद्धा आपण काढलेले एकदम सोप्या पद्धतीनं. समजलं असेल तर यस म्हणून टाका, नसेल समजलं तर काय समजलं नाही ते कमेंट मध्ये नक्की विचारा. पटकन लिहून घ्या, मी तोपर्यंत आन्सर क्रॉस चेक करतो. 6 नंबरचे आता तिथंच लिहायचे होते पुढं, ते पुस्तक आपलं नाही तिथंच लिहिले असतं, लगेच चेक केलं करता आलं असतं आपल्याला. हा किती आहे 6. 4 पाय आहे का, एक मिनिट. हा 4 पाय पहिले भेटले आपल्याला आन्सर बरोबर आहे. खाली सॉल्व्ह करू शकता, नाही केलं तरी चालतंय. आणि दुसरं आपलं 10 पाय, दुसरं 10 पाय आहे का, बरोबर आहे.
दोन्ही आन्सर आपल्याला एकदम बरोबर भेटले. त्याच्यानंतर आपण 7व बघणार आहेत. हे पटकन लिहून घ्या. आता वेळ किती राहिला एकदा बघू द्या मला. ओके, सो स्टार्ट करूयात आपण. 7th क्वेश्चन स्टार्ट करूयात आपण. क्वेश्चन नंबर 7. काय क्वेश्चन? ओके, एक सर्कल आहे. त्यांनी काय सांगितलंय? एक काय सर्कल आहे हॅव्हिंग सेंटर ओ. सेंटर ओ असणारा सर्कल आहे आणि एक सेक्टर आहे. सेक्टर ऑफ सर्कल OAB. काय एक सेक्टर काढला फॉर एक्झाम्पल मी असा AOB नावाचा सेक्टर दिलाय. जसं की रेडियस आहे 12, हे पण 12 आणि हे पण 12. थीटा दिलाय 45 डिग्री, म्हणजे अँगल OAB किती दिलाय? 45 डिग्री. आणि त्यांनी काय सांगितलंय? डिफरन्स काढा. कशाचा डिफरन्स काढायचा आहे? तर एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल काढायला लावले. पहिल्यांदा गिवन लिहून घ्यायचं. एकदम सोपं आहे बघा. गिवन मध्ये काय लिहायचं की बाबा आपल्याला काय काय सांगितलंय? R दिलाय 12 सेंटीमीटर. थीटा किती दिलाय? थीटा दिलाय 45 डिग्री म्हणजे किती? π/4 रेडियन. बरोबर, π/4 रेडियन येते. 15 × 45 15 × 45 15 × 2 = 30 3 × 3 = 12. हा, π/4 रेडियन येते. त्याच्यानंतर आणखी काय गोष्ट दिली आहे का आपल्याला? नाही. आता R आणि थीटाचा यूज करून आपण काय काढू शकतो? एरिया ऑफ सेक्टर काढू शकतो. बट एरिया ऑफ ट्रायंगल काढायला आपल्याला बेस हाईट माहित असणं गरजेचं आहे. म्हणून आपण काय केले? कन्स्ट्रक्शन केलं. ड्रॉ AM ड्रॉ केला OB वर. काय केलं? हेअर, एक मिनिट, इथं आपण लिहू शकतो हेअर इथं ट्रायंगल AOM असा एक ट्रायंगल आहे. एक मिनिट, ट्रायंगल कोणता सांगितलाय? एरिया ऑफ ट्रायंगल AOB. ओके, आता ह्या ट्रायंगलची आपल्याला हाईट माहित असणं गरजेचं आहे. हाईट काढण्यासाठी आपण काय केले? एरिया ऑफ ट्रायंगल AOB इथं काय केलं आपण? AM परपेंडिक्युलर टू OB. AM ला काय केलं? OB वरती परपेंडिक्युलर टाकलं. आपल्याला एक ट्रायंगल भेटतो अशा पद्धतीचा AMO, जिथं की M 90 डिग्री आहे. AO किती आपला 12 आहे आणि OM परपेंडिक्युलर टाकलं म्हणजे हाफ असणार आहे 6. इथं हा अँगल आहे 45 डिग्री. इथं काय सांगितलंय? अँगल M = 90 डिग्री अँड अँगल O = 45 डिग्री. जर अँगल O 45 डिग्री आहे तर आपण एक वापरू शकतो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन sin 45 डिग्री = O divided by H. अपोजिट साइड आपण हायपोटेनियस. sin 45 ची व्हॅल्यू आहे 1/√2. ही व्हॅल्यू असते. अपोजिट साइड कोणती आहे? AM डिवाइडेड बाय हायपोटेनियस किती आहे? 12. हे 12 इकडे आल्याच्या नंतर 12/√2 बरोबर AM डिवाइडेड बाय. आता म्हणजे आपल्याला AM फाइंड आउट करायचं म्हणजे हाईट फाइंड आउट करायची. AM = 12/√2. हे √2 कट करायचे असतील तर मल्टिप्लाय बाय √2 आणि डिवाइडेड बाय √2 करावं लागेल. √2 * √2 आणि √2 * 12 असं आपल्याला भेटेल. आता 2 1 = 2 2 6 = 12 म्हणजे आपल्याला AM भेटला. AM किती भेटला? 6√2 भेटला. आता आपल्याला AM भेटला म्हणजे हाईट भेटली. AM काय आपली हाईट आहे? AM काय आहे? हाईट किती भेटली आहे ती? 6√2. म्हणजे आपण काढू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल AOB मायनस एरिया ऑफ सेक्टर OAB. या दोन्हीचा एरिया ऑफ ट्रायंगल आणि एरिया ऑफ सेक्टरचा डिफरन्स काढायचा म्हणल्याच्या नंतर एरिया ऑफ ट्रायंगल OAB कसं असणार आहे? 1/2 * बेस * हाईट, हाफ * बेस * हाईट मायनस एरिया ऑफ सेक्टर काय असणार आहे? हाफ * r² थीटा. म्हणजे हाफ * बेस किती आहे आपला? बेस आहे आपला 6 सेंटीमीटर 6 आणि हाईट किती आहे? 6√2 आहे. बरोबर आहे का? हाईट किती आपली? हा 6√2 मायनस हाफ * r किती आहे आपला? एक मिनिट हा
6√2 च आहे. 6√2 च आहे, हाफ इंटू बेस 6 आय थिंक थीटा. ओके बरोबर आहे, काय अडचण नाही. हा आता त्याच्यानंतर r मल्टिप्लाय बाय r लिहू शकतो इथं इंटू थीटा असं लिहिलं आपण. हाफ इंटू 6 इंटू 6√2 लिहिता येईल इथं 6√2 मायनस हाफ इंटू r किती आपला 12 गुणिले थीटाची व्हॅल्यू काय आपली पाय बाय 4 रेडियन. आता याला सॉल्व्ह करायचं फक्त आपल्याला. बे 6 म्हणजे इथे किती राहिले आपल्याला 3 गुणिले 6√2 राहिले मायनस हाफ बे 12 4 1 4 4 1 8 12 म्हणजे इथे काय राहिले हे 1 लिहायची गरज नाही. 6 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय पाय राहिले बरोबर आहे. आता 6 1 6 6 2 12 6 3 18√2 वजा 6 2 12 6 3 6 1 6 6 2 12 6 3 18 6 3 18 पाय. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला भेटला. त्या दोघांमध्ये 18 कॉमन आहेत, ते एकदाच लिहिले तरी चालते. मग एकदा 18 कॉमन घेऊयात आपण. मध्ये काय राहिलं √2 मायनस पाय. आता याला पुढे सॉल्व्ह होतंय का? पुढे सॉल्व्ह होत नाही. याला लिहायचं सेंटीमीटर. काय लिहायचं सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण एरिया ऑफ ट्रायंगल आणि एरिया ऑफ सेक्टर याचा डिफरन्स फाइंड आउट केलाय. एरिया ऑफ ट्रायंगल कसं काढलं हे समजलं असेल तुम्हाला. त्याच्यासाठी मी sin 45 चा रेफरन्स घेतला आणि हाईट काढली. बेस तर मला ऑलरेडी माहिती होता, ती हाईट याच्यामध्ये पुट ऑन करून हे सॉल्व्ह केलं. आपल्याला याच्यामध्ये काय भेटलं, या इक्वेशन मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल मायनस एरिया ऑफ सेक्टर कसं फाइंड आउट करायचं एकाच सर्कलचं हे आपण शिकलोय. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका आणि काही समजलं नसेल तर नक्की कमेंट करून सांगा. सो आजच्यासाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये. बाय. एक मिनिट, इथं एक छोटीशी मिस्टेक झाली फ्रेंड्स आपल्याकडून. बाबा इथं बघा, आता आपला बेस 6 नाहीये इथं, एक लक्षात ठेवा. हा जो बेस आहे हा 6 नाहीये आपला. हे बघा मिस्टेक होती पण ती समजणं खूप गरजेचं आहे. बेस आहे आपला 12, कारण ओबी हा आपला बेस आहे, हा आहे आपला 12. किती आहे 12 म्हणजे बे 1 बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बे 12 आणि इथं आपल्याला 6 गुणिले 6 येणार आहे. 6 मल्टिप्लाय बाय 6 दॅट इज 36 येईल. इथं किती येईल 36√2 मायनस 18 पाय असं येईल. आता या दोघांमधून आपल्याला 18 कॉमन काढायचं. काय काढायचंय 18 ला कॉमन काढायचंय. म्हणल्यानंतर आपण काय करू, इथं 18 जर कॉमन काढले तर मध्ये 2√2 मायनस पाय अशी व्हॅल्यू राहते सेंटीमीटर. बस एवढंच. आपला बेस किती आहे 12 आहे, तेवढे लक्षात ठेवा. ते लक्षात ठेवायला विसरू नका. बाकी बरोबर आहे. ठीक आहे, सो आता भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. बाय.